श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। ये नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। 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 गोपाल मेरी यही प्रार्थना है। 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 बोलो राम नाम कभी तुम्हारा। बोलो ना मैं नाम कभी तुम्हारा। बोलो राम नाम कभी तुम्हारा। बोलो ना मैं नाम कभी तुम्हारा। किस काम हो के मैं दिन रात गाऊं। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। माता यशोदा हरि को जगावे। 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 गोपाल जागो अब नहीं न खोलो। गोपाल जागो अब नैन खोलो। गोपाल जागो अब नहीं न खोलो। गोपाल जागो अब नैन खोलो। अभी द्वार खड़े बुला रहे।
सामने हो, देहांत काले तुम सामने हो, देहांत काले तुम सामने हो। आपन से बचाते मन को लुभाते, बंसी बजाते मन को लुभाते, जय गीत गा के मैं तन नाश पाऊं, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण थोड़ी प्रबंध है ना। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी, नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। आये नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव। आये नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय, जगदम्बा माता माता की जय, सियावर रामचंद्र भगवान भगवान की जय, पवन पुत्र हनुमान भगवान की जय, उमापति महादेव की जय। हरि गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरुर साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। आई हनुमंत विराजिए कथा करमति अनुसार, प्रेम सहित गतिधर पधारिए पवन कुमार। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। मनोजयं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजेयं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय 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 हनुमान गोसाई कृपा
कृपा करहु गुरुदेव की नाई। थोड़ा जय हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई। साधु संत के तुम रखवारे, साधु संत के तुम रखवारे। असुर निकंदन राम दुलारे, असुर निकंदन राम दुलारे। सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। मुनि मुनि कीर्तनियो सुनी सुनाई, दिल की प्यास बुझत न बुझाई। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एकैकाक्षरं महापातकनाशनम्। चराचरामध्ये वास करणारी आई भगवतीची चिदविलास शक्ती आणि अशा त्या आई भगवतीच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तसेच अजन्म तत्व आणि भोलेनाथ तसेच श्री रामचंद्र हनुमंतराय आणि यांच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची पराकाष्ठ केलेली साध्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर ज्यांनी जगासाठी वाटचाल चालू ठेवली असे साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि आपल्या स्वतःच्या भाग्याने सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज आपल्या सप्ताहाचा प्रथम दिवस आहे आणि सप्ताहाचा पहिला दिवस म्हटल्यानंतर जोडदळाचा दिवस असतो आणि एकदा सुरुवात झाली की झाली आणि या ठिकाणी आपल्याला आई भगवतीचं चरित्र श्रवण करायचं आहे। एक दिवस मला आपले कार्यकर्ते मंडळी सर्व आणि त्यांची मीटिंग चालू असताना मला फोन लावला, त्यामध्ये संजीव भाऊ असतील, आमचे मामा श्री काळे मामा, राहुल भाऊ आणि कंकाळे दादा सुद्धा बोलले फोनवरती आणि बाकीचे सर्व मंडळी त्या ठिकाणी बसलेले होतेच। सतीश भाऊ असतील, सचिन भाऊ असेल, अजूनही बाकीचे मंडळी कोणी असेल आणि सर्वांनी सांगितलं की यावर्षी सेवेला यायचं आहे आणि असं तुमचं प्रेम आणि तुमच्यावरती आमचं प्रेम आणि त्यामध्ये तेही भागवत पुराण करायचे यावर्षी। म्हणलं काही हरकत नाही। 40 क्वार्टरला त्या ठिकाणी कथा झाली होती श्री संत गजानन महाराज संस्थान आणि तेव्हा आपले संबंध आले होते। संजीवूंचं घर बी तिकडेच आहे आणि शिवमहापुराण आपण केलं त्यावेळेला असं वाटलं नाही की नवीन परिचय आहे म्हणून तेव्हा
आता तर काही विषयच नाही, आहे की नाही. पण तेव्हाही असं वाटलं होतं की आम्ही इथलेच राहणार आहे का, असं तुम्ही प्रेम दिलं सर्वांनी. वरचे भोंगे चालू आहेत ना. आज आपल्याला फक्त थोडी सुरुवात करायची आहे की नाही. आणि उद्यापासून आई भगवतीचं सविस्तर चरित्र आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. कीर्तनही सुंदर आहेत बरं का. विद्वान कीर्तनकारांचे कीर्तन आहेत. आनंद देणारे असे स्वभाव सर्वांचे आहेत. आमचे सर्व परिचित आहेत. या ठिकाणी गायनाचार्य, मृदंगाचार्य सर्व काही आपल्या परिचित आहेत. आपल्या गावातील या ठिकाणचे सर्व अन्नदाते, द्रव्यदाते, श्रमदाते, तसेच फलहार दाते, आजचे सकाळचे सुद्धा, तसेच संध्याकाळचे नाश्त्याची व्यवस्था ज्यांच्याकडे असेल, चहा पाण्याची ज्यांच्याकडे व्यवस्था असेल, सर्व आपण भाग्यवंत आहात. कारण भाग्यवान कोणीही होऊ शकतं, पण भाग्यवंत शब्द फार महत्वाचा आहे. भाग्यवान लोक म्हणतात एखाद्याचं लग्न होत नाही, झालं भाग्यवान आहे बा. मुलगाही झाला भाग्यवान आहे. आणि पुढे त्याच मुलाने जर लाता मारायला सुरुवात केली मग आता. पण भाग्यवंत शब्द फार महत्वाचा आहे. भाग्यवान आपण एखाद्याकडे पैसा आला त्यालाही भाग्यवान म्हणणार का, नाही. भाग्यवंत फार शब्द महत्वाचा आहे, पण लोक त्यालाही भाग्यवान म्हणतात. हो खूप पैसा आहे त्याच्याकडे, भाग्यवान आहे, असं नाही. पैसा असून तो कोणत्या ठिकाणी खर्च करतो हे फार महत्वाचं आहे. पैसा असावा पण तो चांगल्या ठिकाणी खर्च केला गेला पाहिजे. या ठिकाणी किती दिवस आपण जगलो याला किंमत नाही. वेळ आपला कुठं खर्च केला आपण याला किंमत आहे. भाग्यवंत त्याला म्हणतात. हरी भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाये रघुनंदन, त्याची वाट पाये रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. आणि भाग्यवंत त्याला म्हणावं. भाग्यवंत आपण आहात. तुमचं जेवढं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. असे तुम्ही सर्व भाग्यवंत आहात. दान धर्मही कुठं करावा हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. वेळ कुठं खर्च करावा हे सांगण्याची गरज नाही. आमच्या गावामध्ये तर एक मावशी 135 वर्ष जगली बर का. पण घराच्या जवळ सप्ताह पण कधी पाय नाही टाकला. काय फायदा त्याला जगून. म्हणून त्या ठिकाणी आयुष्य जे आहे ना आपलं, ते आयुष्य परमार्थामध्ये सुद्धा खर्च झालं पाहिजे. जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया. हे आपल्या मनाचं पाहिजे नाही आपल्याला. भगवान परमात्म्याने मुळामध्ये जो दे दिला की नाही, नेमकं कशा करता दिला हे फार महत्वाचं आहे. मानव देह मिळाला आपल्याला, म्हणजे एवढ्यावर नाही भागत आपलं. मानव देह कशा करता मिळाला हे महत्वाचं आहे. देवे दिला देह आणि भचेना गोमटा. गोमटा देह दिला, चांगला देह दिला. मग भगवान परमात्म्याची भक्ती करण्यासाठी हा देह दिला. कथा श्रवण करण्यासाठी हा देह दिला. तीर्थयात्रा करण्यासाठी हा देह दिला. आणि
चांगलं काम करण्यासाठी हा ध्येय आहे. ध्येय तर मग रावणाचाही होता, पण आज रावणाचं नाव का घेत नाही कोणी? हा, पण प्रभू रामचंद्रांचं म्हणलं म्हणजे रामनवमी आज प्रत्येक गावामध्ये साजरी केल्या गेली. याचं कारण आहे की नाही? काहीतरी चांगलं वागलं तर लोक आपल्याला आठवणीमध्ये ठेवणार. आठवण रावणाची असते, पण दसऱ्याच्या दिवशी करतात आठवण. कोणाची? रावणाची, आहे की नाही मामा? वास्तविक पाहता तर जगला तोही, आहे की नाही? हा, रामचंद्रांपेक्षाही रामचंद्रांचं अवतार कार्य जेवढ्या दिवस होतं ना, त्याच्यापेक्षा जास्त आयुष्य रावणाचं होतं. फरक पहा. पण या ठिकाणी आपण परमार्थिक क्षेत्रातले आहात, वारकरी परंपरेतले साधक आहात, आपल्याला पिंजून सांगण्याची गरजच नाही मुळामध्ये. मग तुमचं वर्णन करत असताना मानव देहाचं महत्व आपल्याला कळलेलं आहे. मानव देह मिळालाही कळालाही आणि बरं का, हा, हे फार महत्वाचं आहे. काहींना मिळाला पण कळाला नाही, काहींना कळाला पण मिळाला नाही, काहींना मिळाला आणि कळाला. त्यातले तुम्ही आहात की मानव देहाचं महत्व कळलं. धन्य आम्ही जन्मालो आणि दास विठोबाचे झालो. आता उद्या येतील म्हणा मंडप भरेल उद्या, आहे की नाही? सुरुवात करायला तुम्ही आले ना आता, आहे की नाही? आपल्याला काय नुसतं 1 तास काढायचं आहे समजा. उद्यापासून पाहून घेऊ, पहिल्या सत्रापासून. तरी असो. आणि या ठिकाणी आपल्याला आई भगवतीचं चरित्र श्रवण करायचं आहे. आणि पुराण अनेक श्रवण केले. 88,000 ऋषींनी सुतांच्या मुखातून, एक नाही अनेक पुराण श्रवण केले. 17 पुराण श्रवण केले, त्यामध्ये 17 उपपुराण सुद्धा. आणि शौनकांनी 88,000 ऋषींच्या वतीने प्रश्न विचारला सुतांना नेमिष अरण्यामध्ये. नेमिष अरण्य हे काय, हे तुम्हाला मी सांगून गेलो होतो शिव महापुराणामध्ये. 88,000 ऋषींनी प्रश्न केला की आम्हाला पुराण भरपूर सांगितले तुम्ही, पण आज असं पुराण सांगा की जे पुराण आमचं कल्याण करेल, मोक्ष प्रदान करेल, आमची इच्छेची पूर्ती करेल, अशी कथा आम्हाला सांगा. त्यावेळेला सुतांनी सांगितलं की मी तुम्हाला आई भगवतीचं चरित्र सांगतो. जेव्हा काहीच नव्हतं ना, काहीच नव्हतं, तेव्हा भगवान विष्णूंनाही तिने निर्माण केलं. त्या ठिकाणी महादेवांनाही तिने निर्माण केलं, ब्रह्मदेवाला सुद्धा. हे सर्व तिने निर्माण केलं जेव्हा कोटेच न होते काही त्यावेळेला. आणि अशा आई भगवतीचं चरित्र मी तुम्हाला सांगतो. आता आई भगवतीच्या चरित्राला आपल्याला सुरुवात करायची आहे. एक वेळ सर्वांनी गजर करा. हरी आ माता रानी की जय, महारानी की जय, की जय महारानी की जय, माता रानी की जय, महारानी की जय, की जय महारानी की जय. बोलो जगदम्बा माते की जय जय जय, बोलो जगदम्बा माते की जय जय जय, बोलो जगदम्बा माते की जय जय जय, बोलो जगदम्बा माते की जय जय जय. माता रानी की जय, महारानी की जय, जय माता रानी की जय, माता रानी की जय, महारानी की जय, रानी की जय महारानी की जय. आणि तेव्हा सुतांनी सांगितलं सर्वांना की तुम्हाला भक्ती मुक्ती आणि रिद्धी सिद्धी आणि मिळून देणारी कथा मी तुम्हाला सांगतो.
त्या आई भागवतीचं चरित्र मी तुम्हाला सांगतो. आणि देवी भागवत हे सर्व पुराणांचं एक मुकुटमणी आहे. अंगामध्ये वस्त्र किती असू द्या, राजाच्या अंगामध्ये वस्त्र आभूषण किती असू द्या, मुकुट नसू द्या, बरोबर आहे की नाही, अलंकार किती असू द्या राजाच्या अंगामध्ये, आणि मुकुट नसलेला राजा पहा तुम्ही कसा दिसेल, तसा आहे. तसं हे आई भगवतीचं चरित्र म्हणजे सर्व पुराण शास्त्र वेद सर्वाचं काय आहे, मुकुटमणी आहे. तीर्थ व्रत हे सर्व लोटांगण घेतात या चरित्रापुढे, म्हणजे मातेच्या पुढे. हे चरित्र श्रवण केल्यानंतर बरं का, म्हणजे याचा अर्थ असा लावायचा नाही की तीर्थाला जायचं नाही, व्रत करायचं नाही, असं लावायचं नाही. पण हे चरित्र श्रवण केल्यानंतर मातेचं चरित्र जो श्रवण करतो ना, त्याला बसल्या जागेवरती 7 दिवसामध्ये सर्व तीर्थ करण्याचं फल मिळते. हे देवी भागवतामध्ये वर्णन आहे प्रस्तावनेमध्ये, की जो देवी भागवत पुराण श्रवण करेल ना, तर त्याला सर्व तीर्थ घडतात. पण श्रवण करण्याची पद्धत आहे, तन मन धन लावून श्रवण केलं तर ते फल आहे, नाही तर आपण त्रिवेणी संगमावरती गेलो असेल आणि तिथं जर लक्ष लागत नसेल तर, तिथं गेलो आपण आणि लक्ष लागत नाही, ज्ञानोबांनी काय सांगितलं, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते विरत. सविस्तर आईच्या चरित्राला उद्या सुरुवात होईल, हे प्रस्तावना आहे. आणि प्रस्तावना मजबूत पाहिजे श्रवण करताना. जसं घर बांधत असताना पाया मजबूत असावा, आहे की नाही मामा. घर जर बांधायचं असेल तर पाया मजबूत पाहिजे, तर घर मजबूत आहे की नाही, तर मग काही खरं नाही. हो, कोणतंही घर असू द्या तुम्ही, घर लहान असू द्या मोठा असू द्या, पाया मजबूत लागेल. तसं त्या ठिकाणी ग्रंथ श्रवण करत असताना एक पाया म्हणजे काय, प्रस्ताविक आहे. कीर्तनही अभंग सोडवण्याच्या आधी एक प्रस्तावना कीर्तन करायची, प्रस्तावना जर असेल मजबूत तर कीर्तन चांगलं. लोकांना तेव्हाच कळतं की आजचं कीर्तन कसं होणार आहे की नाही, प्रस्तावनेवरती. पाहुणे जर आले समजा संबंध पक्का करायचंय, त्यांचं बोलणं म्हणजे प्रस्तावना आहे, त्या बोलण्यातच समजतं काही ना हुशार असतात लोक, की काही लायकीची दिसत नाही, प्रस्तावनाच आहे ती, की नाही. हो, एखादं भाषण जरी असेल तरी एखादा माणूस प्रास्ताविक मांडतो, सूत्रसंचालन आहे की नाही. हो, पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा. तसं या ठिकाणी आपल्याला देवी भागवत श्रवण करायचं आहे, देवीचं चरित्र श्रवण करायचं आहे. पण का श्रवण करायचं आहे, त्याचा काहीतरी फायदा पाहिजे ना. फायद्याशिवाय आपण कोणताही काही करू शकत नाही. ऋषी मुनींना सुद्धा सांगायला सुरुवात केली सुतांनी फायदे, की या ठिकाणी हे देवी भागवत श्रवण करणार, आपण आई भगवतीचं चरित्र श्रवण करणार ना, तर असा लाभ आहे आपल्याला, बसल्या जागेवरती सर्व तीर्थ घडतील, सर्व तीर्थ लोटांगण घेतात या चरित्राच्या जवळ. चरणावरती म्हटलेलं आहे भागवत कथेमध्ये, तर देवी भागवतामध्ये. आणि व्रत सुद्धा घडतात, देवी भागवत करणाऱ्याला सर्व व्रत घडतात. मग एखादा म्हणेल रामनवमी करायची काय गरज होती, असं बी होऊ शकतं ना. हा, म्हणजे हे व्रत आपण केले हे तर आहेच आहे आपले. एकादशीचं व्रत असेल, नवरात्र व्रत असेल. आता नवरात्र व्रत ही प्रथम कुणी केलं, नवरात्र व्रत करण्याची पद्धत काय, आणि नवरात्र व्रतामध्ये आपल्याला सामग्री जी आणायची ते कोणत्या दिवशी आणावी हे आपल्याला ऐकायला मिळेल पुढे, बरं का. हो,
प्रथम नवरात्र कुणी केलं हे आपल्याला ऐकायला मिळेल. तसेच नवरात्र किती हे आपल्याला ऐकायला मिळेल. आई भगवतीची आराधना कशी करावी, अंबा यज्ञ कसा करावा हे सर्व आपल्याला ऐकायला मिळेल. आई भगवतीने किती दैत्यांचा वध केला हे आपल्याला ऐकायला मिळेल. हा, आणि त्याच्यामध्ये भगवान विष्णूंना सुद्धा आई भगवतीच्या आज्ञेने अवतार घ्यावे लागले बरं का. 10 अवतार घ्यावे लागले. असा भ्रम होता कामा नाही तुमच्या डोक्यामध्ये की देवी भागवतामध्ये हे विष्णूचं चरित्र कसं आलं. कारण कोणतंही पुराण स्वतंत्र नाही. प्रत्येक पुराणामध्ये भागवत कथाही म्हटली तर सर्व पुराणांचे सार एकत्रित केले व्यासांनी. तसं देवी भागवतामध्ये आईच्या आज्ञेने काही अवतार जे विष्णूचे होणार आहे ते कशा करता झाले तेही आपल्याला ऐकायला मिळणार आहे बरं का. आणि असं सुंदर चरित्र आई भगवतीचं आपल्याला श्रवण करायचं आहे. दक्षता यज्ञ वगैरे सर्व. महिषासूर सुद्धा म्हशीच्या पोटी जन्म झाला, त्याचं काय कारण, त्याचा पिता कोण हे सर्व आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पण हे काय प्रास्ताविक आहे. सर्व व्रत आपल्याला घडतात म्हणजे आपण हे चरित्र श्रवण केल्यानंतर वर्षाला जेवढे व्रत येतात ना तेवढे व्रत आपण करतो ना, ते व्रत आणि हे व्रत डबल फायदा होईल आपला. सर्व व्रत सुद्धा घडतात त्या ठिकाणी. आणि देवी भागवत पुराण श्रवण केल्यानंतर जीवनामध्ये जे दुःख असते, अनेक प्रकारचे दुःख आहे आपल्या जीवनामध्ये. कोणाच्या जीवनात दुःख नाही. हा, या ठिकाणी आपण सर्व काय संसारामध्ये दुःखीच आहे. कीर्तन कशा करता आहे की नाही, दुःखाचं नाही झाला पाहिजे म्हणून ना. कथाही कशा करता, प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा आहे की नाही दुःख संपला पाहिजे. कारण संसार म्हटलंच म्हणजे दुःखाचा आहे हे आपण ऐकून जातो आहे की नाही. कीर्तनामध्ये कथेमध्ये ऐकून गेलो बऱ्याच वेळा. असो, आणि दुःख सुद्धा संपेले चरित्र श्रवण केल्यानंतर. तसे शोक राहणार नाही जीवनामध्ये. जिकडे तिकडे पाहिला तुम्ही कसं आहे, शोकच आहे. हा, म्हणून रावणाला त्या ठिकाणी मानावं लागेल. बुद्धिमान आहे रावण. मी त्या दिवशी राहुल बुलाई बोललो होतो फोनवरती, म्हणलं हो देवी भागवत आहे पण त्याच्यामध्ये इतर चरित्र येतील बरोबर, नाही तर मग ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये असा भ्रम होईल. म्हणलं की हे चरित्र कसं काय आलं याच्यामध्ये. म्हणलं एखाद्याच्या मनात भ्रम आला की त्याने हे देवी भागवत समोर पडेल पाहून घ्यायचं आहे की नाही, आपल्याला काही म्हणायचं नाही आहे की नाही. कारण इतर कथाही याच्यामध्ये आलेल्या आहेतच, पण महत्व कोणाला आहे, आई भगवतीला. तरी असो, शोक सुद्धा राहणार नाही जीवनामध्ये. आणि क्लेश, जीवाला जे क्लेश होतात ना ते सुद्धा राहणार नाही. तसेच अज्ञान नाहीसं करेल ही कथा. अज्ञान नाहीसं करेल. सूर्य जसा अंधाराचा नाश करतो ना, तसं आई भगवतीचं चरित्र आपल्या जीवनात असणारं जे अज्ञान आहे त्याचा नाश करेल. अज्ञान तेही नाश करेल. चिंता असेल तेही राहणार नाही. आणि त्रिविध ताप असतील ना ते सुद्धा राहणार नाही. अज्ञान म्हणजे काय, चिंता म्हणजे काय आणि ताप म्हणजे काय याचा सुंदर आणि उल्लेख केलेला आहे तेही भागवतामध्ये. प्रथमतः त्या ठिकाणी अज्ञानाचा जर विचार केला ना तर त्या ठिकाणी ज्ञानाचे 3 प्रकार येतात. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. ज्ञानोबारांनी सुद्धा याचं सुंदर वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तैसे जानी वजेत नरिगे विचार मागुता पावली निगे तर्क आयनी निगे अग्नि जयाच्या. ज्ञानोबारांनी सुद्धा आणि ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान तेत सत्य बुद्धी ते अज्ञान हे जान. आणि ज्यामुळे परमात्मा प्राप्ती होते त्यास ज्ञान म्हणतात आणि अध्यात्म किंवा आत्मज्ञान म्हणतात. त्याचंही सुंदर वर्णन केलेलं आहे. हो परी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे जे जया दिसे ज्ञानास्तव. हरे राम 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 सीता राम 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 सीता राम राम
हरे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 हरे राम 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 हे राम 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 हे राम 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 हे राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हे राम 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 सीता राम 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 हे राम 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 सीता राम 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 हे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हे राम 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 सीता राम 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 आणि सूतजी पुढील कथा सांगायला सुरुवात करतात. हे देवी भागवत कुणी केलं वगैरे कुणी श्रवण केलं हे सुंदर प्रसंग आणि त्या ठिकाणी आहेत. आणि सूत म्हणाले पराशर व सत्यवतीचा पुत्र व्यास आणि त्यांनी हे श्रीमद देवी भागवत पुराण केलं. पराशर मुनी आणि सत्यवतीचा पुत्र व्यास त्यांचा जन्म कसा झाला सुंदर वर्णन आहे. माशाच्या पोटी जन्माला आलेली सत्यवती आणि एक वेळचा प्रसंग आहे. काही जाळं टाकलं त्या कोळी लोकांनी माशांसाठी तेव्हा ते मिळाली होती. पालन पोषणही त्यांनीच केलं. आणि पराशर मुनी जेव्हा तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना गंगा पार करायची आहे आणि हे सर्व ती सत्यवतीची म्हणजे मत्स्यगंधा तिचं नाव ते भाचं तिचे वडील वगैरे सर्व त्या ठिकाणी भोजन करत असताना महाराजांना पहिले तिला सोडून ते सांगितलं मत्स्यगंधाला. आणि जेव्हा नावेमध्ये ते सोडून द्यायला लागली पराशर मुनीला, ही लीला आहे. पराशर मुनीच्या चरित्राकडे आपण वेगळ्या भावनेने पाहायचं नाही. आणि एक म्हण आहे नदीचा उगम आहे की नाही साधूचं मूळ कधी पाहू नये पण त्यांचा विषय येतो. आणि मत्स्यगंधा ही सावळ्या रंगाची आहे, सुंदर आहे. आणि पराशर ऋषींनी तिच्याकडे इच्छा व्यक्त केली. त्यावेळेला मत्स्यगंधाने सांगितलं माझ्या अंगातून संपूर्ण दुर्गंध येत आहे. त्यामध्ये आता दिवस आहे, जास्त पिंजून पाण्याची गरज नाही प्रसंग. आणि माझं जे कुवारपण जे आहेत ना त्याचं काय. 3 अटी ठेवल्यानंतर पराशर मुनींनी सूर्याला योग सामर्थ्याने झांकून टाकलं, अंधार केला. मत्स्यगंधा म्हणजे माशीच्या पोटी जन्म घेतला होता म्हणून दुर्गंध येत होती, सुगंध यायला लागला. आणि त्यामध्ये तिला सांगितलं तुझं कुवारपण राहील, तुला एक पुत्र होईल आणि त्रिलोक्यामध्ये त्याची कीर्ती राहील. ऐशी चराचरी व्यासांची. आणि व्यास हा एक भगवान परमात्म्याचा अवतार आहे. अनेक कल्पामध्ये अनेक कथा झाल्या. भागवत जे आपण श्रवण केलं ना बरं का ते वेगळ्या कल्पामध्ये आणि या ठिकाणी सारस्वत कल्पामध्ये या ठिकाणी आपण देवी भागवत श्रवण करणार आहोत. पद्मपुराण जे होतं ना त्याच्यामध्ये श्रीमद भागवत झालं पद्मपुराणामध्ये आहे की नाही. आणि या ठिकाणी सारस्वत कल्पामध्ये आपल्याला देवी भागवत पुराण पाहायचं आहे. अनेक व्यास झाले, एक व्यास नाही झाला, अनेक व्यास झाले. चला आणि नंतर तुमच्या पोटी बरं का एक पुत्र जन्माला जो येईल ना त्याची कीर्ती जगामध्ये राहील असं सांगितलं. आणि नंतर सत्यवतीचा जो विवाह आहे शंतनुशी वगैरे असं झाला ते सुंदर प्रसंग त्या ठिकाणी सांगितलेले आहे आणि तुम्ही श्रवण केलेले आहेत. आणि असे जे व्यास आहेत त्या व्यासांनी जन्मेजयाला ही कथा सांगितली. हा जन्मेजय कोण आहे त्यावेळेला सांगायला सुरुवात केली. थोडक्यात प्रसंग सांगतो नाही तर मग पूर्ण भागवतच तयार होऊन जाते. नाही तर मग ऐकणाऱ्यांना असं वाचायला लागतं की आपण श्रीमद भागवतच ऐकून राहतो. एवढा आहे. उद्या तेही बरोबर करून घेतील तर तुम्ही पुढे येऊन जाता, थोडं काहीतरी करता. हरे
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जगदंबा माता की जय। तसं तर श्रीमद देवी भागवतामध्ये हे संपूर्ण प्रसंग आलेले आहेत, मोठमोठे प्रसंग आलेले आहेत. पण एवढे न पाहता आपण थोडे थोडे पाहतोय प्रत्येक प्रसंग. तरी असो, तरी पण पहिला दिवस म्हटला सुरुवात करायला तरी भरपूर आली थोडी. काही ठिकाणी तर हार टाकायला राहत नाही बा, अशी परिस्थिती राहते हो, ठीक आहे नाही. पण इथं मस्त आहे, मामा मामी यजमान हजर असतात बर का. आणि तरुण बांधवही या ठिकाणी मोठ्या उत्साहाने, जे कमी पडलं ते पाहतात, कोणत्याही गोष्टीची कमी नाही. आपण फक्त सर्वन करायचं आहे. मलाही काही काम नाही, तुम्हालाही काही काम नाही, समजा आहे की नाही. धावपळ करणारे तरुण मंडळी सुद्धा आहे, आणि त्यांना एकच आहे की आपण आनंद घ्यावा, आहे की नाही. हे आपल्या करता आहे. वास्तविक पाहता त्यांना कोणालाच रिकाम पण नाही. हेही महत्वाचं आहे. असो, आणि सुतजींनी जे आपल्या व्यासांनी जन्मेजयाला श्रीमद भागवत सांगितलं, हे देवी भागवत. काय कारण, प्रसंग सांगायला सुरुवात केली. पांडवांचं पूर्ण चरित्र सांगितलं या ठिकाणी, की ज्या वेळेला द्रौपदीचा प्रसंग आहे, आंधळ्याचे पुत्र आंधळे दुर्योधनाला म्हटले तेव्हा, नंतर राज्य हारले पांडव, सर्व राज्य हरले, द्रौपदी सुद्धा डावाला लावली. आणि त्यावेळेला दुर्योधनाने मांडी उघडे केली आणि सांगितलं की बर ये माझ्या मांडीवरती बस. भीम दादा तेव्हाच रागामध्ये उठले होते, पण धर्मराजाने सांगितलं खाली बस, आपण हारलेलो आहात. त्यामध्ये दुःशासन आणि द्रौपदीचं वस्त्रहरण प्रसंग सर्वांना कल्पना आहे आपल्याला. द्रौपदीने त्या ठिकाणी सर्वांकडे पाहिलं किविलवाण्या नजरेने, पण कोणी रक्षण करणार नाही. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य सर्व कोणी आहे त्या ठिकाणी. शेवटी द्रौपदीने एक विचार केला की तोच रक्षण करेल आपलं, जो आपल्या पाठीमागे उभा आहे आणि समोर उभा आहे, तोच आपलं रक्षण करेल. भगवान परमात्म्यावरती जर आपण भार टाकला तर तो आपलं रक्षण करतो, कसंही संकट आलं तरी निवारण करतो. संत त्याचं वर्णन करतात. हरी देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उभा मागे पुढे, उभा मागे पुढे. उगावी कोणे संकट, उगावी कोणे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. आणि हे चरित्र सुंदर येणार आहेत पुढे. आणि तो भगवान परमात्मा त्यांच्या पोटी बरं का, आणि जो परीक्षिती होता की नाही, त्या पांडवांच्या वंशामध्ये द्रौपदीचं रक्षण केलं, परीक्षितीचंही रक्षण केलं. पुढे चरित्र येणार आहे. सुतजी सांगतात हा कथाक्रम आहे. जसं भागवत कथेमध्ये श्रीकृष्ण अवताराच्या आधी भगवान परमात्म्याचा अवतार सांगितला आणि पांडवांचं रक्षणही करतो, त्या पद्धतीने या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या वंशामध्ये परीक्षित राजाचा पुत्र जन्मेजय, आणि त्याला श्रीमद भागवत कथा सांगितली. कोणती? हे देवी भागवत पुराण व्यासांनी. आणि
नवरात्र व्रत कसं करावं, नवरात्र व्रत जास्त विकू दिला कमी करा विकू. हे गर्ग मुनींनी सांगितलं वसुदेव देवकीला. असं सुंदर चरित्र आहे. वसुदेव देवकीला चरित्र सांगितलं काय कारण, तेव्हा प्रसंग सांगायला सुरुवात केली. तुम्ही चांगलं लक्ष ठेवा बरं का. भागवत कथेमध्ये आलेले प्रसंग आहेत. मग इथं काय आलंय असं मनात भ्रम होऊ नये म्हणून चांगलं आहे का तुम्ही बारीक आहे का. भगवान श्रीकृष्ण एक वेळचा प्रसंग आहे. जांबुवंत आणि भगवान श्रीकृष्णाचं जेव्हा युद्ध झालं, त्यांचं युद्ध का झालं संपूर्ण प्रसंग आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे असं सांगितलं. आणि नंतर पुढे सुतजी आणि शौनक यांच्या संवादामध्ये सुतजींनी सांगायला सुरुवात केली की सत्राजित नावाचा राजा आहे आणि सत्राजित नावाच्या राजाने सूर्याची उपासना केली. हे कथा तुम्हाला माहिती आहे. आणि सूर्याने काय केलं, एक शमंतक नावाचा मणी दिला. आणि शमंतक नावाचा मणी दिल्यानंतर सांगितलं याची जर पूजा केली ना तर हा मणी सोनं देईल, आणि नाही जर पूजा केली तर तुझा मृत्यू होणार. आता एखाद्याला जर असा मणी मिळाला की मणी तुम्ही पूजा करसाल तर सोनं मिळेल, आणि नाही पूजा केली तर मृत्यू येणार, आपण काय करणार बरं. हा दिवसातून 3-4 वेळा पूजा करणार आहे की नाही. मी येईन तुम्ही सुद्धा. हा आणि गळ्यामध्ये घातला त्याने तर तो सूर्यासारखा चमकायला लागला. तो मणी परिधान केला सत्राजिताने, सर्वीकडे प्रकाश पडायला लागला त्याचा. या ठिकाणी कंठी धरिला कृष्ण मणी आणि अवघाजेनी प्रकाश. आणि श्रीकृष्णांनी तो मणी पाहिल्यानंतर सांगितलं तो मणी राज खजान्यामध्ये जमा कर. त्यावेळेला त्याने तो मणी दिला नाही. सत्राजितचा भाऊ प्रसेनजित आणि प्रसेनजिताने तो मणी घेतला, गळ्यामध्ये परिधान केला आणि रानामध्ये गेला मृगया करायला. आणि सिंहाने काय केलं, त्यालाही मारले, त्याच्या घोड्यालाही मारले. आणि मणी घेऊन निघाला सिंह. नंतर एक अस्वल आलं जांबुवंत नावाचं, त्याने तो मणी घेण्यासाठी आधी सिंहाला मारले आणि त्याने तो मणी घेतला आणि गुफेमध्ये गेला. आता गुफेमध्ये मणी घेऊन गेल्यानंतर मुलांना खेळायला दिला. मणी मुलांना खेळायला दिला. त्याला किंमत कळली नाही मण्याची. मण्याची किंमत कळली पाहिजे. हा सुंदर मानव देह आपल्याला मिळाला की नाही याची किंमत कळली पाहिजे की नाही. हा एक शमंतक नावाचा मणी आहे. जी इच्छा असेल ते आणि मिळेल. नर कुछ करणी करे तो की नाही. देव सुद्धा होता आहे त्या मानव देहामध्ये, पण याची किंमत कळली पाहिजे. बऱ्याचशा लोकांना असं आहे की किंमत कळली नाही, जसे आले तसे गेले, जसे आले तसे. हा जन्मा येऊनी काय केले, जन्मा येऊनी काय केले, हो हो जन्मा येऊनी काय केले, 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 जन्मा येऊनी काय केले. वामुतल गमविले, वामुतल गमविले, वामुतल गमविले, वामुतल गमविले. जन्मा येऊनी काय केले, जन्मा येऊनी काय केले, हो जन्मा येऊनी काय केले, 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 जन्मा येऊनी काय केले. जसं आलं तसं गेलं, काय फायदा झाला नाही. एका माणसाने घोडं चोरलं तुम्हाला झोप येऊ नये म्हणून. आता घोडं चोरलं आणि त्याने लांब विकायला नेलं दुसऱ्या बाजारामध्ये.
इकडे तर ओळखीचे लोक होते, दुसऱ्या राज्यात नेलं विकायला. आता तिकडं घोडं चोराने नेलं विकायला. गिराईक लागलं 3 लाखाचं. घोडं चांगलंच होतं. त्याने विचार केला की 3 लाखाला जर मागलं तर 5 लाख आल्याशिवाय राहत नाही. वाट पाहायला लागलं. नंतर नंतर झालं काय, भाव कमी कमी व्हायला लागले. तुम्ही सांगितलं मामा तसं आहे की नाही. हा, आणि भाव कमी कमी हो झाला. मग 3 लाखाला मागितलं होतं, मग 2.5ला, मग 2.25, मग चाललं 2, मागे मागे रिवर्स. याला असं वाटलं 3 लाखाला द्यायला पुरत होतं, चोरून तर आणलं होतं ना आपण. दिलं नाही त्याने. बरोबर संध्याकाळी त्याला एक गिराईक लागलं. म्हणे का हो घोडं कितीला, ऐका चांगलं. म्हणे बा मी 3 लाखाला सांगितलं होतं, पण नंतर कोणी जास्त आलंच नाही मागायला. अहो म्हणे 3 लाखाला कुठं पुरतंय घोडं, घोडं चांगलं आहे ना तुमचं, 5 लाख येतील म्हणे याचे. म्हणे 5 लाख येतील म्हणे. हो, कोण घेईल म्हणे, मी घेतो. याला असं वाटलं सकाळपासून वाट पाहतो आपण, 5 लाख म्हटलं नाही कोणी. आता शेवटी आलं, गिरीक लागलं ना, बरं झालं. म्हणे तुम्ही घेता का म्हणे. हो म्हणे, मग द्या पैसे घेऊन जा घोडं. म्हणे एक काम करा, पहिले मला चालून तर पाहू द्या. एखाद्याची गाडी जर कोणी विकत घेतली तर चक्कर मारून आणतात की नाही, तसं घोडं मला जाऊन एकदा 1-2 किलोमीटर घेऊन जाऊ द्या म्हणे, नेऊ द्या. तोपर्यंत पैशाची थैली तुमच्याकडे राहू द्या म्हणे. खेड्यातले होते ते, थैली राहू द्या म्हणे, कशाची बॅग. अनाशी गुंडाळली होती त्याने थैली. आणि बरोबर त्या नोटांच्या गड्ड्या त्या अशा दिसल्या त्या घोड्यावाल्याला. म्हणे याच्यामध्ये 10 लाख आहे म्हणे, 5 तुम्हाला देतो आणि 5 लाखाचं मला काम आहे, शेतीचं काम आहे थोडं. 10 लाख आहे म्हणे याच्यामध्ये. मग याला असं वाटलं घोडं घेऊन गेला तर गेला, हा नाही परत आला तर चालतो, नाही 10 लाख तर आपल्या ताब्यात राहतील. हा, आणि घोडं घेऊन गेला तो. म्हणे कुठपर्यंत जाता म्हणे, टावर पर्यंत जातो आणि लगेच येतो. आता तो टावर कडे गेला घोडा घेऊन. आता टावर पर्यंत जाण्याला आणि यायला किती वेळ लागेल समजा, घोडंही म्हटलं तर, आहे की नाही. अर्धा तास फार पारतं. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले, तो यायचं पत्ताच नाही. म्हणे जाऊ द्या, गेला तर पैसे तर आपल्याजवळ. त्यावेळेला त्याने ते थैलीतले पाहिले पैसे. तर कशाचे पैसे, ते पेपराची रद्दी होती ते बरोबर त्याने गड्ड्या केलेल्या होत्या. मग याला वाटलं की आपण चोरून घोडं दुसऱ्याकडून आणलं आणि याने आपल्याजून चोरून नेलं. आपण रात्री चोरून आणलं तर याने दिवसा नेलं. मग सकाळचं पहिलं गिराईक होतं 3 लाख हात मागणारं घोडं, ते आलं. म्हणे का घोडं दिलं का. म्हणे दिलं बा. म्हणे केवढ्यात दिलं. म्हणे जेवढ्यात आणलं होतं तेवढ्यातच दिलं. काय लक्षात आलं तुमच्या. जसं त्या चोराने घोडं चोरून आणलं आणि त्याच्यातून दुसऱ्याने चोरून नेलं, काय उपयोग झाला. तसा हा दे जसा आला आणि तसाच गेला, काय फायदा झाला. काही जर नाही केलं तर. हा देह म्हणजे एक क्षमंतक नावाचा म्हणीच आहे, याची किंमत कळली पाहिजे. भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी हा देह मिळालेला आहे, याची किंमत कळली पाहिजे. हा, चला तिकडं. आणि जांबुवंताने तो मणी दिला मुलांना खेळायला, म्हणजे किंमत कळली का. जो मणी देवाने मागितला होता, श्रीकृष्णाने मागितला होता, तो मणी याला मिळाला, तरी त्याला किंमत कळली नाही. मुलं खेळायला लागले. एकाला जरीची शाल दिली राजाने थंडीमध्ये, की थंडी वाजते ना, तुला शाल घे. पण त्याने जरीची शाल आणि त्या कुसळ नावाच्या गवतात टाकली झोपायला, सगळे कुसळ करून टाकले. तसं देवाने आपल्याला एक जरीची शाल दिलेली, एक सुंदर. हा, याला शाल सुद्धा म्हटलेलं आहे. अनुताप वैराग्याचा नेशले मी शालो. काही ठिकाणी याला घोंगडी सुद्धा म्हटलेलं आहे. कानोबा कानोबा, हा कानोबा कानोबा कानोबा, तुझी घोंगडी चांगली. 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 आमास का दिली वांगली रे, आमास का दिली वांगली रे. आमास का दिली वांगली रे, आमास का दिली वांगली रे. कानोबा कानोबा,
कानोबा 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 तुझी गोंगडी चांगली 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 कानोबा तुझी घोंगडी चांगली याला घोंगडी सुद्धा म्हटलेलं आहे. एवढाच फरक आहे, देवाची घोंगडी चांगली आहे आणि आपली घोंगडी चांगली आहे की नाही. आणि शुद्ध सत्वापासून विणलेली घोंगडी म्हणजे देवाची घोंगडी आहे आणि आपली विकाराने विणलेली आहे. याला घोंगडी सुद्धा म्हटलेलं आहे. परत याला गोधडी सुद्धा म्हटलेलं आहे. जनाबाईची काय होती, जनाबाईची गोधडी प्रसंग आहे की नाही. किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, माझी गोधडी झाली जुनी, हो माझी गोधडी झाली जुनी, हिला धुन आना कोणीला, हो धुन आना कोणी हिला, हो धुन आना कोणी. माझी गोधडी झाली जुनी जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला हो धुन आना कोणी हिला, हो धुन आना कोणी हिला, हो धुन आना कोणी. या ठिकाणी गोधडी म्हटलेलं आहे, काही ठिकाणी शाल म्हटलं, काही घोंगडी म्हटलं, अजूनही बरेचसे शब्द आलेले आहेत. हो तसं याला शमंतक नावाचा मणी सुद्धा म्हणतात. हो याची किंमत कळली पाहिजे. त्या ठिकाणी जांबुवंतांनी मुलांना खेळायला दिला म्हणजे त्याला त्याची किंमत कळली नाही. एवढा शमंतक नावाचा मणी कृष्णाने मागितला होता, सत्राजितला दिला नाही आणि तो मणी याला मिळाला. किंमत कळली का नाही. प्रसंग असा आहे, भगवान श्रीकृष्णावरती आळ आला. कथा कशा करता आली देवी भागवतात ही लक्षात घ्या. आणि तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर डोक्यात भरम होणार नाही तर परत एक प्रसंगात भरम होईल डोक्यामध्ये. हे आधी ऐकून घ्या 3-3 वेळा. आपल्याला पाहायचंय देवी भागवत बरं का. तरी तुमच्या डोक्यात भरम येणारे बरेचसे प्रसंग मी थोडक्यात करून घेतले इथं, नाही तर 2 दिवस तेच चालले असते. थोडक्यात कारण देवी भागवताकडे आपल्याला म्हणजे देवीच्या चरित्राकडे लवकर जायचंय म्हणून. कारण हे कथा बाकीच्या पूर्णात हिच्यात कशाला आला असा भरम होऊ शकतो तुमचा. ही कथा भागवत कथेमध्ये सुद्धा आलेली आहे, पण इथं कशा करता दिली प्रस्तावनेमध्ये हे फार महत्वाचं आहे. ऐका. आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्यावरती आळ आला. सत्राजिताने विचार केला की माझ्या भावाचा वध जो केला ना कृष्णाने केला असेल, कारण त्याने तो मणी मागितला होता आणि मण्याकरता माझ्या भावाला कृष्णानेच मारलं. भगवान श्रीकृष्ण नारदांना म्हणतात, नारदा विनाकारण आळ आला रे माझ्यावरती. त्यावेळेला नारदांनी सांगितलं, देवा तुम्ही चतुर्थीचा चंद्र पाहिला असेल. त्यावेळेला अंधश्रद्धा होती आधी खेडेगावामध्ये. कोणी जर चंद्राला पाहिलं त्यावेळेला तर संकट येतील आपल्यावरती, मग गोटे फेकायचे दुसऱ्याच्या घरावर. व्हायचं ना असं खेडेगाव. आणि ते गोटे कुकडून फेकत तेही कळत नव्हते, आहे की नाही. अंधश्रद्धा होती बऱ्याचशा गोष्टी. कोणी कोणाच्या द्वारामध्ये जायचं आणि पूजन करून पळून जायचं असं होतं. मला एक सांगा, दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख दिल्यानंतर आपल्या जीवनात सुख येईल का? दुसऱ्याच्या घरावर गोटे फेकल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख येईल का? नाही ना. अहो आपल्याला फुलं टाकायचे नसेल कुणाच्या वाटेमध्ये तर नका टाका, है की नाही. पण काटे टाकायचे प्रयत्न कधी करायचे नाही. लावायचे असेल तर माणसाने बाग लावा फुलांची, पण कधी आग लावू नये. लगा सके तो बाग लगाओ, हो लगा सके तो बाग लगाओ, आग लगाना मत सीखो. लगा सके तो बाग लगाओ,
बाग लगाना मत सीखो। लगा सके तो बाग लगाओ, आग लगाना मत सीखो। लगा सके तो बाग लगाओ, आग लगाना मत सीखो। हाँ बिछा सके तो फूल बिछाओ, हाँ बिछा सके तो फूल बिछाओ, कांटे बिछाना मत सीखो। हे राम राम राम, ये राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, राम राम राम, हे राम राम राम। हाँ लगा सके तो आग लगाओ, आग लगाना मत सीखो। लगा सके तो बाग लगाओ, आग लगाना मत सीखो। हाँ बिछा सके तो फूल बिछाओ, बिछा सके तो फूल बिछाओ, कांटे बिछाना मत सीखो। हे राम राम राम, 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 ये राम राम राम, ये राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, ये राम राम राम, हे 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 राम राम राम, राम राम, हे राम राम राम। लावायचे असेल तर बाग लावली पाहिजे, आग लावायचं काम करू नये। कोणाच्या वाटेमध्ये आपल्याला फुलं टाकायचे नसतील ना तर काटे बिलकुल टाकू नये। आणि हे जर आपल्याला कळतं, देवाला कळणार नाही। पण हा अंधश्रद्धेचा भाग होता तेव्हाचा विषय। भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारदात असं तर माझं झालं नाही ना, विनाकारण आळ आला। हो तुम्ही चंद्र पाहिला असेल म्हणून आळ आला। भगवान श्रीकृष्णांनी सैन्य घेतलं आणि मण्याच्या शोधामध्ये निघाले। रानामध्ये गेल्यानंतर परशनजीचा देह दिसला, त्याचा घोड्याचा देह दिसला, वाघाचे पदचिन्ह दिसले। पुढे गेल्यानंतर वाघाचा देह दिसला, तिथं अस्वलाचे पदचिन्ह दिसले आणि त्या अस्वलाचे पदचिन्ह आले गुफेमध्ये। आणि भगवान श्रीकृष्ण गुफेमध्ये गेले, सैन्य बाहेर आहे। दोघांचं युद्ध सुरुवात झालं। बरेच दिवस युद्ध चाललं, सांगितलं जातं की 12 दिवस युद्ध चाललं दोघांचं। सैन्याने वाट पाहिली आणि सैन्य निघालं। आणि वसुदेव देवकीला जाऊन सांगितलं की फार मोठा बलवान तो जांबुवंत आहे। जांबुवंत किती बलवान पाहायला मिळेल आपल्याला, बलवान आहे जांबुवंत। आणि जांबुवंताचं आणि भगवान श्रीकृष्णाचं युद्ध आणि 12 दिवस झाले त्या ठिकाणी चालू आहे। वसुदेव देवकीला चिंता वाटायला लागली। मुलाची चिंता वाटतेच नाही, चरित्र आहे। आणि त्यावेळेला चिंता करायला लागल्यानंतर गर्ग मुनींना विचारलं वसुदेव देवकीने की आमचा श्रीकृष्ण परत येण्यासाठी, सुखरूप परत येण्यासाठी आम्ही काय करा ते सांगा। गर्ग मुनींनी सांगितलं तुम्ही एक करा, तुम्ही देवी भागवत पुराण श्रवण करा। वसुदेव देवकीला सांगितलं गर्ग मुनींनी तुम्ही देवी भागवत पुराण श्रवण करा। आणि तुम्ही जर देवी भागवत पुराण श्रवण केलं ना तर ती आदिशक्ती, ती आई भगवती आणि तिची शक्ती कृष्णाला देणार आणि त्यावेळेला कृष्णाचा विजय होणार आणि तुमचा श्रीकृष्ण आणि सुखरूप परत येणार हे सांगितलं। आणि त्यावेळेला गर्गमुनीच्या मुखातून वसुदेव देवकीने देवी भागवत कथा आणि श्रवण करायला सुरुवात केली। आता देवी भागवताचा अधिकार किती आहे तुमच्या लक्षात आला असेल ना, की भगवान श्रीकृष्णांचे माता पिता वसुदेव देवकी यांनी सुद्धा ही देवी भागवत श्रवण केलं। एवढं महत्व आहे या देवी भागवताला। कशा करता तर देवाला शक्ती मिळेल,
ही आई भगवती आपली शक्ती त्याला देणार आणि तेव्हा जांबुवंताचा पराजय होणार. म्हणजे आपल्याला जर शक्ती पाहिजे असेल तर शक्तीची उपासना करावी लागेल. हा, त्या शक्तीशिवाय आपली कामं कोणते होत नाही. एखादा बाबा जर चालायला लागला समजा, हा, पूर्ण वय झालेली बाबा आहेत, शब्द काय येतात, आता शक्तीच राहिली नाही. हा, अहो आधी आम्ही मृदंग वाजवायचो, हा, 100 टाळकरीन एकटा मृदंग वाजवायचो, पण मी आता शक्तीच राहिली नाही. म्हणजे शक्ती लागतेच की नाही. त्या शक्तीशिवाय कोणाची कामं होत नाही. ब्रह्मा विष्णू महेश 33 कोटी देवता यांची कामं त्या शक्तीशिवाय होत नाही. म्हणून त्या शक्तीची उपासना करणं गरजेचे आहे. पण त्या शक्तीची उपासना कशी करावी, तिचे व्रत कसे करावे, तिचं पूजन कसं करावं, याची पद्धती याच्यामध्ये सांगितलेली आहे. पुढे येणार आहे. हा, 9 दिवस आणि कुमारिकांचं पूजन करायचं. पण पहिल्या दिवशी कितव्या वर्षाची मुलगी पाहिजे, दुसऱ्या दिवशी कितव्या वर्षाची हे ऐकायला मिळेल आपल्याला उद्या, बरं का. हा, उद्या ऐकायला मिळेल. अशा 9 कन्या, त्या ठिकाणी 9 कन्यांचं पूजन झालं पाहिजे. हा, व्रत करत असताना शक्ती मिळण्याशी राहत नाही. असो, उद्या पाहू आपण. आणि अशी ती आई भगवती आणि तुमच्या कृष्णाला शक्ती देणार. तर तुम्ही देवी भागवत श्रवण करा. यांनी इकडे देवी भागवत श्रवण करायला सुरुवात केली आणि देवी भागवत श्रवण केलं. माता पित्यांनी कृष्णाच्या आई भगवतीने आपली शक्ती कृष्णाला दिली आणि त्या कुस्तीमध्ये मल्ल युद्ध म्हणतात त्याला, त्या ठिकाणी पराजय झाला त्या जांबुवंताचा. पाठ टेकवली त्याची आणि जांबुवंत सुद्धा त्या ठिकाणी रडायला लागला. जांबुवंताने सांगितलं, देवा ओळखलं मी तुम्हाला. माझ्या मागच्या जन्मामध्ये माझी इच्छा होती की तुम्ही माझ्याशी कुस्ती खेळावी, तुम्ही पूर्ण केली. तुम्ही राम होतात, मी जांबुवंत. लंकेमध्ये युद्ध झालं ना, वानर सेना, राक्षस, तुम्ही रावण, सर्वांना योद्धा मिळाला, पण मला योद्धा मिळाला नाही तिथं. त्याचंही कारण आहे, जांबुवंत एवढा बलवान होता की एका बुक्कीमध्ये हा मुष्टी प्रहार केला त्याने. एक रावणाचा जो रथ होता समोरून आला ना, तर रथावरती बुक्का मारला एक. तर रावणाचा रथ, घोडे, रावण, सारथी हे लंकेच्या भिंतीवर जाऊन आदळले होते. एवढी शक्ती होती कोणामध्ये, जांबुवंतामध्ये. म्हणून रावणाने त्याच्याशी युद्ध केलं नाही, कारण रावणाने विचार केला की आपल्याला रामचंद्रांच्या हातून मारायचंय. सीतामातेचं हरण केलं आपण कशा करता, रामाच्या हातून मारण्यासाठी, कुळाचा उद्धार करण्यासाठी. पुढे रामकथा येणार आहे देवी भागवतामध्ये. कारण नवरात्र व्रत हे प्रथम रामचंद्रांनी केलं म्हणून येणार आहे. तसेच रावणाच्या मरणाला कारण म्हणजे सीतामाता, ती म्हणजे आई भगवती. आधीचं चरित्र, कुमारिका, बरेचसे प्रसंग त्या ठिकाणी आहेत. असो, आणि हा जो रावण आहे, याने विचार केला की याच्या हातून मरायचं नाही, आपल्याला आपल्याला मरायचं आहे देवाच्या हातून. म्हणून जांबुवंत आला की रावण लांब पडायचा. आणि रावणाचंही सैन्य म्हणायचं की जर आपला राजा जर युद्ध करत नाही त्याच्याशी तर आपण तेही लांब पडायचे. म्हणून जांबुवंताला योद्धा मिळाला नाही. आणि जांबुवंताने सांगितलं, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. म्हणून सांगितलं की माझी इच्छा तिथं पूर्ण झाली नाही, आता तुम्ही करा. देवाने सांगितलं, अरे जसं वाल्मिकाने लिहिलं तसं मला करायचं आहे, त्याच्यात बदल नाही करायचा. तुझं माझं युद्ध सांगितलं नाही रामायणामध्ये, पण माझ्या पुढच्या अवतारामध्ये, तुझ्या पुढच्या जन्मामध्ये मी ही इच्छा तुमची पूर्ण करेल. आणि तेव्हा त्रेतायुगातली इच्छा आणि आता पूर्ण केली, बरं का. आणि नंतर पुढे वसुदेव देवकी, भगवान श्रीकृष्ण परत येण्यासाठी देवी भागवत श्रवण करतात आणि भगवान श्रीकृष्ण वसुदेव देवकीला जाऊन भेटतात आणि त्यांचं दर्शन घेतात. एवढं महत्व आहे. सुतजी, शौनक आणि 88,000 ऋषींना सांगतात की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा त्या शक्तीशिवाय जांबुवंतावरती आणि विजय मिळवता आलेला नाही. एवढंच नाही, तिच्या इच्छेने हयग्रीव नावाचा अवतार सुद्धा घेतला भगवान विष्णूंनी. तिच्या शक्तीमुळे मधु कैटभ नावाचे दैत्य, त्यांचा वध केला विष्णूंनी. मधु कैटभ हे दैत्य मरणारच नाही असं त्यांना वरदान होतं. अवघड मरण मागितलं होतं. हिरण्यकश्यपूपेक्षाही
पण त्या ठिकाणी आई भगवतीच्या शक्तीने आणि विष्णूने त्यांचा वध केला. हयग्रीव नावाचा अवतार घेतला भगवान विष्णूंनी आई भगवतीच्या आज्ञेने. आता हे चरित्र आपल्याला ऐकायला मिळेल पहिल्या सत्रामध्ये उद्याच्या. कधी? पहिल्या सत्रामध्ये. आता फक्त आपल्याला दिसतं एक शेतामध्ये तास काढतो ना आपण, पेरणीचं तसं तास काढायचं होतं. आता आरती करून घेऊ आणि उद्याच्या पहिल्या सत्रामध्ये ठीक 10 वाजता कथेला सुरुवात करू. देवी भागवतातले पूर्ण प्रसंग आपण पाहू. कोणतीच कथा या ठिकाणी सोडायची नाही. सर्व प्रसंग आपल्याला पाहायचे आहेत. आता आरती करायची. आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. हम आरती करते हैं देवी पुराण की, आरती करते हैं देवी पुराण की, करते हैं हम सब जय जयकार माँ की, जय जयकार माँ की। हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की। माता की सत्ता से दुनिया चलती है, जो भी भक्ति करता झोली भरती है, जो भी भक्ति करता झोली भरती है। कृपा सब पर करती माता भवानी, माता भवानी। हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की। आज जो भी देवी पुराण प्रेम से सुनता है, सच्चा भक्त माँ का वह ही कहलाता है, सच्चा भक्त माँ का वो ही कहलाता है। जननी है सबकी ब्रह्म विष्णु महेश की, ब्रह्म विष्णु महेश की। हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की। माता का महाउत्सव नवरात्रि होता है, नर नारी यहाँ दीप जलाते हैं, नर नारिया दीप जलाते हैं। फूल मलते यहाँ भक्ति रंगों के, भक्ति रंगों की। हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की। किशन दास हाथ जोड़ता है, भक्ति प्रेम से माँ को मांगता है, भक्ति प्रेम से माँ को मांगता है। भव सागर पार करती मैया नाम की, मैया नाम की। हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की, आरती करते हैं देवी पुराण की। हम आरती करते हैं देवी पुराण की। कर्पूर गौरव करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमी आलिंगन अनंत पूजन भावियो। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवि। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिं वा करोमि यज्ञं सकलं वयं। नारायणामेति समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे।